नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत द डिस्कवरी ऑफ DNA. येस, डेफिनेटली जेव्हा मी डिस्कवरी म्हणते तेव्हा तुम्हाला नक्कीच आठवलं असेल की आपण एक चॅनल बघायचं, डिस्कवरी चॅनल. तशीच आपण डिस्कवरी येथे बघणार आहोत DNAची. मग सगळ्यात अगोदर कुठला सायंटिस्ट आला, मग त्याने काय एक्सपेरिमेंट केला असेल बरं, मग त्याला कसं कळालं असेल की हा DNA आहे, या सर्व गोष्टी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बट त्या अगोदर एक छोटीशी टाइमलाईन आपण बघूयात की DNA कसा डिस्कवर झाला किंवा कधीपासून त्याची सुरुवात झाली डिस्कवरीची. आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा टाइमलाईन मध्ये 1800च्या टाइमला जो डिस्कवर झाला तो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे त्यांना माहीत नव्हतं तो DNA आहे, तर फेडरिश मिशर नावाच्या सायंटिस्टने इसवी सन 1800ला बघितलं होतं. त्यानंतर 1928 मध्ये फेडरिश ग्रिफिथ ज्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल सांगितलं. त्यानंतर 1944 मध्ये 3 सायंटिस्ट होते, एव्हरी, मॅकलीड आणि मॅकर्टी. तर त्यांनी सांगितलं हा जो ग्रिफिथने जो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होता तोच काय आहे तर DNA आहे, ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. त्यानंतर 1952 मध्ये 3 डिस्कवरीज झाल्या. एक हर्षी चेसनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं DNA जो आहे तो जेनेटिक मटेरियल आहे, ज्या एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो ब्लेंडर एक्सपेरिमेंट. त्यानंतर 1952 मध्येच एरविन चेरगाव्स रूल म्हणून तुम्ही ऐकलं असेल, तर चेरगाव्सने बेसचा रेशो कसा काढायचा ते सांगितलं. त्यानंतर 1952 मध्येच फ्रँकलिन आणि विल्किन्स यांनी DNA डिफ्रॅक्शन पॅटर्न सांगितला. आणि त्यानंतर 1953 मध्ये आपल्याला समजलं वॅटसन आणि क्रिक ह्या 2 सायंटिस्टने DNAचं स्ट्रक्चर डिस्कवर केलं आणि त्यांना नोबेल प्राइजही मिळालं. आता आपण बघणार आहोत फेडरिश मिशर. ठीक आहे. आता फेडरिश मिशर जे होते ते मेडिसिनमध्ये त्यांचा रिसर्च करत होते. फेडरिश मिशरचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर त्यांचे पप्पा प्रोफेसर होते, आई वेल एज्युकेटेड फॅमिलीमधली होती. मॅटर्नल अंकल जे होते ते डॉक्टर होते. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की फेडरिश मिशरनेही डॉक्टर करावं, म्हणून डॉक्टर व्हावं, आणि म्हणून फेडरिश मिशरने त्यांची MD कंप्लीट केली. MD कंप्लीट केल्याच्या नंतर त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा आपण एखाद्या पेशंटला चेक करतो तर तेव्हा आपल्याला स्टेथोस्कोप यूज करावा लागणार आहे. आणि त्यांना हिअरिंगची डिसॅबिलिटी होती, म्हणजे हिअरिंग हँडिकॅप होते, ते त्यांना व्यवस्थित ऐकायला येत नव्हतं. मग त्यांना तसाही इंटरेस्ट रिसर्चमध्येच होता. मग त्यांनी कंटिन्यू त्यांचा रिसर्च जो आहे तो मेडिसिनमध्ये करायला सुरुवात केली. आता फेडरिश मिशरचा रिसर्च स्टार्ट झाला 1869 मध्ये. ह्या रिसर्चमध्ये त्यांनी काय केलं WBCs ज्या आहेत त्या आयसोलेट करायला सुरुवात केली. मग आयसोलेट कुठून करायच्या, त्यांचं कलेक्शन वगैरे कुठून केलं, तर फेडरिश मिशर ज्या लॅबोरेटरीमध्ये काम करत होते तिथे जेवढे काही लोकल हॉस्पिटल्स होते त्या लोकल हॉस्पिटल्सला फेडरिश मिशर गेले आणि त्यांनी काय केलं तर काही बँडेजेस तिथून कलेक्ट केले. जे काही पेशंट होते त्यांचे बँडेजेस इथे कलेक्ट केले. बँडेजेस कलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती असेल बँडेजेसमध्ये काय असतात, जनरली पस असतात आणि त्या पसमध्येच WBCs असतात. मग त्यांनी सगळे कलेक्ट करून त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये आणले. लॅबोरेटरीमध्ये आणल्याच्या नंतर त्यांनी बँडेजेस जे आहेत ते वॉश केले. वॉश कशाने केले, साल्ट सोल्युशनने वॉश केल्याच्या नंतर त्यांनी त्या ज्या सेल्स सेपरेट आउट केल्या त्या सेल्सवरती त्यांनी अल्कलाईन सोल्युशन टाकलं. अल्कलाईन सोल्युशन टाकल्यामुळे काय झालं तर सेल्स तुम्हाला माहिती की अशा पूर्ण बाउंड असतात. सेल्स काय झाल्या, रप्चर झाल्या तर सेल्स ओपन झाल्या तर ते अल्कलाईन सोल्युशन सेल्सच्या आतमध्ये गेलं तर सेलमध्ये जो काही न्यूक्लियाय होता किंवा न्यूक्लिक ॲसिड ते प्रेसिपिटेट झालं. मग अशा प्रकारे प्रेसिपिटेट झालं. मग ते जे प्रेसिपिटेटेड मटेरियल आहे ते त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलं आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. जसे त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स बघितले त्यांना हे लक्षात आलं की ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, हे जे प्रेसिपिटेटेड सॅम्पल आहे तो जो आहे तो ॲसिडिक नेचरचा आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम फॉस्फेट आहे. आणि म्हणून त्याने त्याला नाव काय दिलं, न्यूक्लिन. नीटमध्ये क्वेश्चन आला की हू डिस्कवर्ड द न्यूक्लिन, गेव द नेम न्यूक्लिन. सो फेडरिश मिशर गेव द नेम न्यूक्लिन. पण त्यांना माहीत नव्हतं की हा जो न्यूक्लिन आहे तोच DNA आहे. ठीक आहे, आपण हे त्यावेळीची गोष्ट करतोय. आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता ह्यानंतरचं फर्दर काय तर ह्यानंतर एक सायंटिस्ट आला ज्याचं नाव होतं ग्रिफिथ्स. आणि त्या सायंटिस्टला आपण त्याने जो एक्सपेरिमेंट केला त्याला आपण ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट करून म्हणतो.
ग्रिफिथ एक्सपेरिमेंट जो आहे तो स्टार्ट झाला 1928 मध्ये. आता ग्रिफिथ हे जे होते हे ग्रिफिथ एक एक्सपेरिमेंट करणार होते. त्यांच्यासाठी त्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांना लागणार होता माईस. ग्रिफिथला लागणार होता एक बॅक्टेरिया आणि तो बॅक्टेरिया जो होता त्याचं नाव होतं स्ट्रेप्टोकोकाई निमोनी, जो की निमोनिया कॉज करतो. ठीक आहे. आता हा जो स्ट्रेप्टोकोकाई निमोनिया आहे ह्याच्या 2 स्ट्रेन्स आहेत. मग 2 कुठल्या स्ट्रेन्स आहे? एक जी स्ट्रेन आहे ज्याला आपण म्हणतो रफ स्ट्रेन आणि दुसरी जी स्ट्रेन आहे त्याला आपण काय म्हणतो? स्मूथ स्ट्रेन. मग आता ह्या रफ का बरं आहे, स्मूथ का बरं आहे? कारण की ह्याच्या ज्या कॉलनीज आहेत त्या स्मूथर आहे. रफ का बरं आहे? ह्याच्या कॉलनीज ज्या आहेत तशा थोड्याशा रफ आहेत. मग आता ही जी रफ आहे दॅट इज द नॉन व्हायरुलंट. रफ स्ट्रेन जी त्यांनी यूज केली ज्याला आपण आर स्ट्रेनही म्हणतो ती आहे नॉन व्हायरुलंट. स्मूथ स्ट्रेन जी आहे ती काय? व्हायरुलंट. आता व्हायरुलंट आहे म्हणजेच ऑब्वियसली ती काय करू शकते? डिसीज कॉज करू शकते. म्हणजेच असं म्हणू शकतो की व्हायरुलंट आहे दॅट मीन्स इट कॉज डिसीज. आणि जी नॉन व्हायरुलंट आहे ती काय करू शकत नाहीये? इट कॅन नॉट कॉज डिसीज. डिसीज कॉज करू शकत नाही, कुठल्याही प्रकारचा निमोनिया कॉज करू शकत नाहीये. मग ह्या स्ट्रेनला आपण काय म्हटलं? दॅट इज द आर स्ट्रेन किंवा ग्रिफिथ म्हटलं की ही आहे आर टाईप ऑफ द स्ट्रेन. आणि ही जी स्ट्रेन आहे जी डिसीज कॉज करते, जी व्हायरुलंट आहे ती आहे एस टाईप ऑफ द स्ट्रेन. म्हणजे जर एस टाईपच्या स्ट्रेनने एखाद्या माईसला इन्फेक्ट केलं तर तो माईस डाय होणार. जर आर टाईपच्या स्ट्रेनने एखाद्या माईसला इन्फेक्ट केला तर तो माईस अलाइव्ह राहणार. इथे तुम्हाला दिसत असेल बघा डायग्राममध्ये हा माईस डेड आहे. वरचा माईस काय डेड आहे का? कारण की हा व्हायरुलंट बॅक्टेरिया. अव्हायरुलंट बॅक्टेरिया जो रफ आहे तो काय करू शकत नाही? निमोनिया कॉज करू शकत नाही. त्यामुळे माईस काय झाला? अलाइव्ह. आता हे झालं बॅकग्राऊंड. डिटेल एक्सपेरिमेंट बघूया. डिटेल एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला इथे बघा काही दिसते ब्लू कलरचे डॉट्स आणि काही रेड कलरचे डॉट्स. हे ब्लू कलर जे आहेत ते रफचे आहेत, रेड कलरचे जे आहेत ते स्मूथचे आहेत. मग आता ग्रिफिथने काय केलं की रफच्या काही स्ट्रेन घेतल्या ज्या नॉन व्हायरुलंट आहे आणि त्या इंजेक्ट केल्या माईसमध्ये. जशा त्या इंजेक्ट केल्या स्ट्रेन माईसमध्ये म्हणजे ते बॅक्टेरिया जेव्हा माईसमध्ये टाकले आणि बघितलं तर माईसला डिसीज झाला नाही. डिसीज झाला नाही म्हणजे माईस चांगला राहिलाय, माईस इज अलाइव्ह. त्यानंतर त्याने काय केलं? स्मूथ स्ट्रेन घेतली, एस टाईपची स्ट्रेन घेतली. एस टाईप व्हायरुलंट आहे म्हणजे जी डिसीज कॉज करू शकते. मग त्याने काय केलं? एस टाईपच्या स्ट्रेनला इंजेक्ट केलं म्हणजे त्या बॅक्टेरियाला इंजेक्ट केलं. कोणामध्ये? माईसमध्ये. माईसमध्ये जेव्हा इंजेक्ट केलं माईसला निमोनिया झाला आणि माईस इट गॉट डाय. माईस डाय झाला. त्यानंतर त्यांना एक विचार केला की अरे आपण असं केलं की हीट किल करून टाकलं. म्हणजे ह्या ज्या स्मूथ बॅक्टेरिया होते किंवा ही जी स्मूथ स्ट्रेन होती त्यांना जर हीट केलं म्हणजे गरम केलं आपण, असं ही बॅक्टेरिया याला आपण असं गरम केलं, हीट किल केलं. तर गरम केलं तर त्या बॅक्टेरियाज डाय होऊन जातील. मग हीट किल्ड बॅक्टेरिया घेतले. आता हीट किल्ड बॅक्टेरियामुळे काय झाले? ते बॅक्टेरिया डाय झाले तर आता ते डिसीज कॉज नाही करू शकत आहे. तर ह्या केसमध्ये त्यांनी हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन्स घेतल्या आणि त्या इंजेक्ट केल्या माईसमध्ये. माईसमध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की माईसला निमोनिया नाही झाला. का? कारण की ह्यांनी काय केलं होतं? ज्या स्मूथ स्ट्रेन्स आहेत त्यांना हीट करून किल केलेलं होतं. त्यानंतर आणखी एक एक्सपेरिमेंट केला. त्याने काय केलं? रफ स्ट्रेन्स घेतल्या. कुठल्या घेतल्या? आर टाईपच्या घेतल्या. रफ स्ट्रेन घेतल्या प्लस हीटने किल केलेल्या स्मूथ स्ट्रेन घेतल्या. मग आता स्मूथ स्ट्रेन घेतल्या, हीट केलेल्या, ह्या दोन्हींचं मिक्सचर घेतलं आणि ह्या दोन्हींचं मिक्सचर टाकलं माईसमध्ये. जसं ह्या दोन्हींचं मिक्सचर माईसमध्ये टाकलं त्यांनी ऑब्झर्व केलं की माईस तर डाय झाला. बट रिझल्ट हा नव्हता पाहिजे. का? कारण की आर टाईप काय? डिसीज कॉज करू शकत नाहीये म्हणजे माईस अलाइव्ह राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी स्मूथ जरी व्हायरुलंट असेल, डिसीज कॉज करू शकत असतील तरी सुद्धा त्या हीट किल घेतलेल्या होत्या आणि हीट किल घेतलेल्या होत्या म्हणून त्या माईसने डाय नव्हतं व्हायला पाहिजे. बट माईस इज गॉट डाय. And from this experiment, Griffith concluded that there is something
which is getting transferred from S strain to the R type of the strain and making that R type of the strain into the smooth type of the strain, and that something he gave the name transforming principle. त्या पर्टिक्युलर गोष्टीला त्या ग्रिफिथने नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. म्हणजेच काय, कन्क्लुजनमध्ये त्याने असं सांगितलं की ही जी हीट किल्ड स्ट्रेन होती, ठीक आहे, हीट किल्ड जी स्मूथ स्ट्रेन होती, ही हीट किल्ड स्मूथ स्ट्रेनमधून कुठली तरी अशी गोष्ट आहे जी ट्रॅव्हल झाली आहे. कुठे ट्रॅव्हल झाली? आर टाईप ऑफ द स्ट्रेनमध्ये, आर टाईपमध्ये ट्रॅव्हल झाली. कुठली तरी अशी गोष्ट आहे जी ट्रॅव्हल झाली आणि आर टाईप ऑफ द स्ट्रेनला त्याने कन्वर्ट केलं एस टाईप ऑफ द स्ट्रेनमध्ये. आणि जर आर टाईप एस टाईपमध्ये कन्वर्ट झाली तर एस टाईप काय करू शकते? डिसीज करू शकते. मग ती जी गोष्ट आहे जी ट्रॅव्हल झाली आहे त्याला त्याने नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. त्याला आपण TP म्हणू शकतो इन शॉर्ट. आणि म्हणूनच ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटलाही आपण काय म्हणतो? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल किंवा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल एक्सपेरिमेंट असं आपण म्हणतो. अँड दिस इज इट अबाउट द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. आता जी फर्दर डिस्कवरी आहे ती ज्या 3 सायंटिस्टने केलेली आहे ते आपण माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो थँक्यू सो मच.